न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। राज्यातील रखडलेल्या महापालिका, नगर परिषद, नगर पंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका येत्या 4 महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने 6 मे रोजी दिले। या निर्णयानंतर आता राज्य निवडणूक आयोग सक्रिय झाला असून सरकारला तातडीने फेरप्रभाग रचनेचे निर्देश देण्यात आले आहेत। न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नियोजित वेळेत घेण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करावी असे स्पष्ट निर्देश देण्यात आले। तसेच निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या प्रभाग रचना, गट व गणांची पुनर्रचना करण्यासंदर्भात निवडणूक आयोगाने सरकारला आदेश दिले। राज्यातील अनेक महापालिकांमध्ये गेल्या 5 वर्षांपासून निवडणुका झाल्या नाहीत आणि प्रशासनाकडे सत्ता असल्याचे न्यायालयात निदर्शनास आले। लोकशाहीच्या दृष्टीने ही बाब अयोग्य असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने 4 आठवड्यात निवडणूक अधिसूचना जाहीर करण्याचे आणि सप्टेंबरपर्यंत निवडणूक घेण्याचे आदेश दिले। या निर्णयामुळे राज्यात सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। निवडणुकीच्या अनुषंगाने फेरप्रभाग रचना करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश। त्याच पार्श्वभूमीवर आता राज्य निवडणूक आयोगाने सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने फेरप्रभाग रचना करा असे आदेश देण्यात आले आहेत। निवडणुका घेण्यासाठी महापालिका, नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या प्रभाग रचना तयार करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे आदेश आयोगाने राज्य सरकारला बुधवारी दिले। तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समितींच्या गणांची रचना करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे राज्य सरकारला पालिकांची प्रभाग रचना तसेच गट आणि गणांची फेररचना करण्याची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे।